तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी आज एक मराठी कहाणी ती म्हणजे हरिणाची एक कहाणी सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. हो, आणि शेवट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि एक सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. एका हिरव्यागार दाट जंगलात एक हरीण राहत होता. ते रोज सकाळी जंगलात फिरायला जात असे, गवत खात असे आणि झाडाखाली विश्रांती घेत असे. ते नेहमी आनंदी आणि शांत राहत असे. पण त्या जंगलात एक भयंकर वाघ सुद्धा राहत होता. तो रोज शिकार करत होता. सगळे प्राणी त्याला पाहून घाबरायचे. पण एक दिवस अचानक हरीण पाण्याजवळ गवत खात होतं. तेवढ्यात वाघ हळूहळू झुडपातून बाहेर आला. त्याच्या डोळ्यात हरिणासाठी भूक होती. वाघ, "अरे छोट्या हरिणा, आज मी तुला सोडणार नाही," असा वाघ म्हणाला. पण हरीण घाबरून म्हणाले, "वाघराज, माझं काही ऐकना. मी आज तुला एक गोष्ट सांगतो. ती ऐकलीस तर नक्की मला सोडीन." वाघ, "गोष्ट? हा, बरं सांग मला. पण जर गोष्ट आवडली नाही तर तू माझा बेत." हरिणाने थोडा विचार केला आणि म्हणाला, "वाघराज, तुझं शरीर शक्तिशाली आहे पण माझं मेंदू वेगवान आहे. जर तू मला पळवून दाखवलंस तर मी स्वतः तुला पकडायला येईल." वाघाने हसत मान्य केले, "बरं, बघूया तुझा वेग." हरीण झपाझप पळायला लागला. वाघ त्याच्या मागे धावला. डोंगर, झाड, दगड सगळे ओलांडत हरीण धावत राहिला. थोड्या वेळाने वाघ दमला, पण हरीण अजूनही नेहमी वेगात होता. तेव्हा हरीण एका मोठ्या झाडामागे लपला. वाघ पुढे गेला आणि हरीण चकवून दुसऱ्या दिशेने पळून गेला. थोड्या वेळाने वाघ थांबला आणि म्हणाला, "बापरे, हे हरीण माझ्यापेक्षा हुशार निघालं." आणि हरीण सुरक्षितपणे आपल्या कुटुंबाकडे परतलं. या गोष्टीतून आपण काय शिकलो? शक्ती महत्त्वाची असते, पण हुशारी आणि बुद्धी त्याहून अधिक महत्त्वाची असते. तर मित्रांनो, कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये.